वैभव नाईक आत्ताच मतदान करून आलेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या. साहेब, कणकवली मतदारसंघामधून आपल्या पक्षाकडून संदेश पारकर रिंगणात आहेत, समोर नितीश राणे आहेत. काय कसं बघताय? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि या मतदारसंघात सुद्धा संदेश पारकर सामान्य कार्यकर्ता मोठ्या पद्धतीने विजयी होणार. आपणही कुडाळ मालवण मतदारसंघामधून उमेदवार आहात. कशा पद्धतीची लढाई? निलेश राणे आपल्या विरोधात आहेत, स्वतः मुख्यमंत्री आले होते. खरं तर 10 वर्ष मी या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता कशी असते ही प्रचाराच्या दौऱ्यात आपण सगळ्यांनी बघितली असेल आणि यावेळी सुद्धा सामान्य जनता माझ्यावर ठामपणे उभी राहील. संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो जोरात सुरू होता, आपण काल पाहिलं. कशा या सगळ्याकडे आपण खरं तर आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचे व्हिडिओ बाहेर पडले होते, पण निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केली नव्हती. परंतु काल टीव्हीने जे स्टिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये भाजप आणि विनोद तावडेंचा असली चेहरा या ठिकाणी स्पष्ट झाला आणि या ह्याला जनता मतपेटीवर महाराष्ट्रामध्ये उत्तर देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल याची मला खात्री आहे. सिंधुदुर्गात नाही ना असं पैसे वाटप? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पैशाचं वाटप सुरू आहे. राणेंनी काल सांगितलं स्वतः पेट्रोलिंग करतो म्हणून, परंतु राणेच स्वतः पैसे वाटत होते. तर हे होते वैभव नाईक. त्याने दावा केलेला आहे की कणकवली मतदारसंघांमधून संदेश पारकर तर कुडाळ मालवण मतदारसंघामधून आपण स्वतः हे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ. कॅमेरामन समित गजनेसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.